मित्रांनो, आज आपल्याला आपल्या या डिस्क्रिप्टिव्ह इंग्लिशच्या कोर्समधला शेवटचा भाग अंतिम चरणामध्ये आता आज आपण प्रवेश करतोय आणि तो आहे निबंध एसे. त्याच्यामध्ये मार्क्स किती असतात वगैरे काय असतात हे सगळं तुम्हाला माहिती आहे, बरोबर ना? आणि आपली सगळी जी धडपड असते ती इथली 25 मार्क मिळवण्यासाठीच असते. एसे निबंध हा आपल्याला मराठीमध्ये पण 25 मार्काचा आहे आणि इंग्लिशमध्ये पण 25 मार्काचा आहे. म्हणजे 50 मार्क, 100 पैकी 50 मार्क हे आपल्याला निबंधाचे आहेत आणि उरलेले जे 50 मार्क आहेत ते अर्थातच प्रेसी रायटिंग म्हणजे सारांश लेखन आणि भाषांतर ट्रान्सलेशन याचे आहेत. मित्रांनो, आपल्याला कुठला भाग पहिला करायचा हे शेवटी तुम्ही ठरवा, पण मी तर तुम्हाला पहिल्यापासून जे सांगत आहे तेच परत सांगतो की सगळ्यात पहिल्यांदा प्रेसी लिहून घ्यायचा, त्याच्यानंतर ट्रान्सलेशन लिहून घ्यायचं आणि मग त्याच्यानंतरच निबंधाकडे वळायचं. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे काय, तर मित्रांनो, एक सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचं लक्षात ठेवा की निबंधामध्ये 25 पैकी 22 ते 23 मार्क मिळवणं खूप अवघड आहे. याचं कारण अवघड आहे इन द सेन्स ते मिळवता येणार नाही असं नाही म्हणते मी, परंतु त्याच्यासाठी जर तुम्हाला इंग्लिशमधला जर निबंध लिहायचा असेल तर त्यासाठी अर्थातच वाक्यरचना खूप चांगल्या तुम्हाला यायला असल्या पाहिजे. आणि दुसरं, तुमच्याकडे निबंध लिहिण्यासाठी जे काही मटेरियल स्टफ कंटेंट्स आहे हा कंस हा पुरेसा चांगला असला पाहिजे आणि मग त्याच्यानंतर त्याची मांडणी, त्याचं प्रेझेंटेशन हे त्याच्यात नंतरचा भाग आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे तो कंटेंट्स असलाच पाहिजे, जो मराठीचा आहे तसंच इंग्लिशचं पण आहे, जसं इंग्लिशचं आहे तसंच मराठीचं आहे. कोणत्याही भाषेमधला निबंध असू दे, कोणत्याही भाषेमधला निबंध असू दे, शेवटी सगळ्यात महत्त्व जर कशाला असेल ना तर तुमचं कंटेंट्स कशावरती आहे. आता निबंध लिहित असताना काय काय करायचं असतं आणि कशा प्रकारे तो सादर करायचा असतो हे सगळं बघण्याच्या पूर्वी मी तुम्हाला सगळ्यात काही महत्त्वाच्या गोष्टी सांगू इच्छितो. आणि त्या गोष्टी कुठल्या आहेत म्हणजे तुम्हाला मी इथे कुठलाही एसे लिहून दाखवणार नाहीये, कारण का एसे कुठला येणार आहे तेही माहिती नाही. जो काही एसे येईल त्या एसेमध्ये ज्या वेळेला कुठलाही एसे येईल त्यावेळी कुठल्याही एसेवरती काही नाही म्हणत तर आपल्याला 400 शब्द तर लिहायचे आहेतच. हे 400 शब्द म्हणजेच मी म्हणतो की 40 ते 45 वाक्य, ही 40 ते 45 वाक्य ही आपल्याला लिहिता आली पाहिजेत. म्हणजे कमीत कमी तुमचा पेपर जो आहे त्या पेपरचे 2 फुलस्केप तरी तुम्हाला भरता आले पाहिजेत. पण ते भरणं म्हणजे नुसतंच भरणं नाहीये, तर ते भरत असताना ते कशा प्रकारे भरायचे आणि कशा प्रकारे निबंध आकर्षक करायचा हे महत्वाचं आहे. मराठीच्या निबंधाच्या बाबतीत मी तुम्हाला एकच सांगतो की जर मराठीच्या निबंधामध्ये कुठला का निबंध असून दे, जर तुम्हाला मराठी निबंधामध्ये काही म्हणी माहीत असतील, काही कोणाची वचने माहीत असतील, थोर लोकांची वचने वगैरे जर माहीत असतील, काही ओव्या किंवा अभंग माहिती असतील, तर याचा तुम्हाला मराठी निबंध लेखनामध्ये खूप खूप म्हणजे खूपच मोठा उपयोग होईल. पण एकच लक्षात ठेवा, पण फक्त अभंग, ओव्या, स्तोत्र किंवा हे जे काय आहे वचन वगैरे लिहिणं एवढ्याच जणी मार्क पडतील या भ्रमामध्ये पण राहू नका. आणि शेवटी लक्षात ठेवा की हे कशासाठी असतं, तर आपल्याला जे मांडायचं असतं किंवा आपल्याला जे आपले पॉइंट्स काही समजावून द्यायचे असतात किंवा ज्या पॉइंट्सवरती आपल्याला जोर द्यायचा असतो, जो पॉइंट्स आपल्याला ठसवून सांगायचा असतो, तोच थोर लोक कशा प्रकारे त्यांनी म्हणून गेलेले आहेत, थोर लोकांनी तो कशा प्रकारे मांडलेला आहे, म्हणजे थोर लोकांचं ज्या अर्थी याला पाठिंबा आहे हे त्यांचं मत आहे, म्हणून ते माझंही मत आहे. म्हणजे थोडक्यात आपल्या मताचं समर्थन करण्यासाठी, पुष्टीकरण करण्यासाठी यांचा उपयोग असतो, एवढं लक्षात ठेवा. नाहीतर उगाचच काहीतरी निबंध चाललाय कुठला आणि लिहितोय कुठला हे आपल्याला समजलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात ज्या वेळेला वृक्षारोपणवरती निबंध लिहायचा असेल त्यावेळी त्या वृक्षारोपणच्या निबंधाच्या वेळेला तुम्ही दुसराच कुठला तरी काहीतरी श्लोक घेऊन चालणार नाही. म्हणजे तिकडे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे पक्षी हे सुस्वरे आळवती वगैरे वगैरे जे काय आहे अशी तिकडे चालू शकतात, कळलं का? पण तिथे कुठला तरी एखादा घ्यायचं आणि काहीतरी घुसडून असं तर अजिबात चालणार नाहीये. म्हणजे मला सांगायचं फक्त एवढंच आहे की ज्या वेळेला तुम्ही एखादा निबंध लिहित असता त्या निबंध लिहित असताना मराठीसाठी मी म्हणेन तुम्हाला की हे तुम्हाला माहित असेल, तुमची मातृभाषा असेल तर तुमचं ते पाठ होईल आणि तुम्हाला ते वापरता येईल, बरोबर आहे? तर मराठी असू दे किंवा इंग्लिशमध्ये असू दे, इंग्लिशमध्ये असेल तर मी तुम्हाला एकच सांगतो मित्रांनो, कुठलेही कोटेशन्स वगैरे घ्यायला अजिबात जाऊ नका, उगाच जास्त पाठांतर करत बसू नका, कारण का ते बरोबर तिकडे आठवणं आणि त्याप्रमाणे चपकल तिथे बसणं हेही खूप महत्वाचं आहे. म्हणजे काय 15-20 कोटेशन जरी तुम्ही केलीत ना तर तेवढी भरपूर आहे. तेवढी कोटेशन्स मी तुम्हाला देईन, ती तुम्हाला ह्याच्यानंतर म्हणजे निबंधाचं सगळं झालेलं आहे त्याच्यानंतर तुम्हाला ती कोटेशन्स आहे ती तुम्हाला दिली जातील.
परंतु कोटेशनच्या इंग्लिशच्या बाबतीत तरी मी तुम्हाला एवढंच फक्त सांगेन की त्याच्यासाठी कोटेशनच्या नादाला लागू नका. कारण का बरोबर ते कोटेशन आठवणं, त्याप्रमाणे ते लिहिणं हे खूप महत्वाचं आहे. ह्याच्यावरती काय वाढून वाढून तुमचा किती मार्क वाढणार आहे माहितीये का? एकच मार्क वाढणार आहे. मग त्या 1 मार्कासाठी उगाच ती खरडेघाशी करत बसू नका, असं माझं स्पष्ट मत आहे. म्हणजे मी माझ्याकडे जे काही पेपर मुलं देतात त्यांच्यामध्ये 16 आणि 17 मार्क्स ज्याला निबंधाला पडलेले आहेत त्यांचं सांगतोय, निबंधामध्ये त्यांनी एकही असं कोणाचं तरी वचन किंवा काही कोटेशन्स वगैरे असं त्यांनी लिहिलेलं नाहीये. कळतंय? आता उदाहरणार्थ समजा तुम्हाला जसं तुम्हाला माहितीये की हेलस्टॉर्म म्हणून मध्यंतरी एक येऊन गेला होता, तर त्या हेलस्टॉर्मला तर तुम्ही कुठली वचनं लिहिणार आहात तिथे सांगा बरं? म्हणजे तिथे काही तुम्ही कुठलं कोटेशन लिहू शकता का? उद्या समजा पॅन्डेमिक आहे, त्या पॅन्डेमिक वरती ठीक आहे तुम्हाला एखादं काही माहित असेल तर तुम्ही लिहाल, पण त्याच्यावरती तुम्ही असं काही कोटेशन कोणाचं लिहू शकणार आहात का? तर एवढंच सांगायचं आहे की कोटेशनच्या उगाचच नादाला लागू नका. कंटेंट्स येतोय का अगोदर तो बघा. त्यामुळे हे मराठीमध्ये माहित असेल अतिशय उत्तम, मराठीत माहित नसेल तरी पण चालेल, जेवढं माहित आहे तेवढं लिहा. आपल्याला म्हणी वगैरे तर सगळ्या माहित असतात, जेवढ्या माहित असतात तिकडे बसतील तेवढ्या लिहा, काही हरकत नाही. लिहिलंच पाहिजे असंही काही नाही, फक्त लिहिला तर एखादा मार्क वाढतो. मग तो एखादा मार्क आपण प्रेसी आणि ट्रान्सलेशन तिथे जास्त वाढवूया ना, जिथे सगळे कमी तिकडे मात्र आणि असं झालं पाहिजे. असो, तर मराठीच्या बाबतीत मी म्हणेन की हे करा, इंग्लिशच्या बाबतीत कोटेशनच्या नादाला लागू नका, हे मी परत 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 सांगतोय. कळतंय? आता निबंध लिहित असताना परत निबंधाचे विषय काहीही असू शकतील. करंट विषयावरती सुद्धा निबंध असू शकतो, किंवा एखादा कुठला तरी ज्वलंत समस्या जी काही समाजाची असेल, राजकारणामध्ये काय असेल तर त्याच्यावरही निबंध असू शकतात. निबंध लिहित असताना कुठलाही निबंध जरी आला तरी त्याच्यावरती आपल्याला काही ना काहीतरी लिहिता आलं पाहिजे. म्हणजे आंबेडकरांचं वाचन याच्यावरती मध्यंतरी एक निबंध येऊन गेला, किंवा काहीतरी अशा अर्थाचा एक निबंध येऊन गेला. आता तिथे आपल्याला काही माहित असण्याचा संबंधच नाहीये. राष्ट्रपती निवडणुकांमधील जातीय समीकरण काही माहित असण्याचा संबंध नाहीये. तुम्हाला माहित असेल तर खूप चांगलं आहे, पण हे ऍक्च्युअली निबंधाचे विषय होऊ शकत नाहीत. हे एका लेखमालेचे विषय होऊ शकतात, तरी सुद्धा परीक्षेमध्ये मात्र ते दिले जात असतात. हा ठीक आहे, आंबेडकरांच्या वाचनासंबंधी एखादा निबंध लिहिता येऊ शकेल, परंतु राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमधील जातीय समीकरण ह्याच्यावरती निबंध, मग त्यासाठी तो तेवढाच प्रतिभावान पाहिजे तो लिहिणारा सुद्धा. मला सांगायचं एवढंच आहे की अशा ठिकाणी असे जर निबंध असेल तर मात्र नक्कीच आपली गाडी थोडीशी डळमळेल, हे तर निश्चित आहे. पण अशाही वेळी मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहेत की ज्या गोष्टीमधून जर तुम्हाला थोडीफार जरी माहिती असेल तरी त्याच्यामधून सुद्धा तुम्ही निबंध कसे लिहू शकता. तर सगळ्यात पहिल्यांदा निबंध लिहित असताना काय काय सगळ्यात महत्वाचं असतं ते सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या. तुम्हाला दिलेला कुठलाही निबंधाचा विषय ज्या वेळेला असतो त्यावेळेला तो कुठला का विषय असू दे, याची मांडणी करत असताना कशी करायची असते आणि ह्याचे थोडक्यात काय भाग असतात ते सांगूया. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे सुरुवातीचा जो असतो त्याला म्हणतात इंट्रोडक्शन. म्हणजे याच्यामध्ये विषय काय असतं याचं सूत्रवाच्य करायचं असतं. हे झाल्यानंतर दुसरं असतं बॉडी. नंतर असते बॉडी ऑफ एन एसे. ह्याच्यामध्ये कितीही पॅराग्राफ असू शकतात, त्याच्याबद्दल मी नंतर सांगतो. कारण का कितीही पॅराग्राफ असू शकतात, कारण का प्रत्येक पॅराग्राफ हा एक स्वतंत्र विषय असतो, स्वतंत्र पॉइंट. प्रत्येक पॅराग्राफ हा एक मुद्दा असतो. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही मुद्दा बदलता त्यावेळेला पॅराग्राफ वेगळा आला पाहिजे. त्यामुळे प्रत्येक मुद्द्याला एक एक पॅराग्राफ असतो, हे फक्त लक्षात ठेवा. तर हे याच्यामध्ये किती पॅसेज असू शकतात, प्रत्येक पॅराग्राफला एक मुद्दा असू शकतो. आणि या बॉडी ऑफ द लेटर मध्ये दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही जो मुद्दा मांडाल त्या मुद्द्याबद्दल तुम्हाला एखादं उदाहरण देता आलं पाहिजे. असेल माहित असेल तर, जबरदस्ती नाही. जर तुम्ही तेच चांगलं एक्सप्लेन करत असेल, मुद्दा जर व्यवस्थित एक्सप्लेन केला असेल तर अर्थातच तिथे काही उदाहरण देण्याचा संबंध येत नाही. आणि सगळ्यात शेवटचं जे असतं ज्याला निष्कर्ष किंवा कन्क्ल्युजन असं म्हणतात, हे असतं. इंट्रोडक्शन मध्ये अर्थातच दिलेला विषय जो आहे म्हणजे प्रतिपाद्य विषय कुठला आहे
या विषयाची फक्त ओळख करून द्यायची. मी परत परत नीट काय सांगतोय ते ऐका. या विषयाची फक्त ओळख करून द्यायची. तो विषय म्हणजे काय एवढंच फक्त सांगायचं आहे. इथे मात्र बरंच काही काही येऊ शकतं ते आपण बघू. आणि कन्क्लुजन, निष्कर्ष, या निष्कर्षामध्ये की तुम्ही इथे जे काही लिहिलंय इथे, कळलं का, या कन्क्लुजन मध्ये काय असतं तर तुमच्या बॉडीमध्ये जे काही दिलेलं असेल, तुम्ही जे काही लिहिलेलं आहे त्याच्यावरनं काय निष्कर्ष निघतोय तो निष्कर्ष शेवटी इथे मांडायचा असता. बॉडी ऑफ कन्क्लुजन मध्ये, बॉडी ऑफ एसे मध्ये तुम्ही जे काही पॉइंट्स दिलेले असतात त्याच्यामधनं तुमचा निष्कर्ष काय आहे तो इथे लिहायचा असतो. इथे कधी कधी समस्या असतील किंवा एखादा भाग असेल तर त्याच्यावरती एक तुम्हाला पॉझिटिव्ह अप्रोच दाखवायचा आहे. पॉझिटिव्ह अप्रोच दाखवायचा आहे. आणि जर त्याच्यामध्ये काही सुधारणा अजून हवी असतील, काही इम्प्रूव्हमेंट करायचे असतील, तुम्हाला काही सजेशन द्यायचे असतील तर ते करून पुढे मग ते कसं चांगलं होईल हेच दाखवायचं. म्हणजे नेगेटिव्ह पॉइंटला सहसा जाऊ नका, एवढंच फक्त. केलं तरी काही बिघडत नसतं, पण आपल्या डोक्यावरती संस्कार झाले त्याच्यामुळे आपण त्या निगेटिव्ह पॉइंट्सकडे जायचं नाही. तर सगळ्यात पहिल्यांदा हे 3 आहेत, हे महत्वाचे आहे. ह्याच्यामध्ये मित्रांनो लक्षात एवढंच ठेवायचं की आता तुम्हाला 25 मार्क आहेत, बरोबर ना. या 25 मार्कामधले तुम्हाला लक्षात ठेवा की ज्यावेळेला तुम्ही हे इंट्रोडक्शन लिहिताय त्या इंट्रोडक्शन मध्येच तुम्हाला 2 ते 3 मार्क मिळवण्याचे चान्सेस असतात. आणि हे जे शेवटचे आहेत याच्यामध्ये पण असंच आहे, 2 ते 3 मार्क्स हे इथं मिळवण्याचे असतात. लक्षात ठेवा, तुमचं स्पेलिंग जर चुकीचं असेल तर तुमचे 1 ते 2 मार्क हे स्पेलिंगला आहेत, एवढं लक्षात ठेवा. मराठीमध्ये शुद्ध लेखन आणि इंग्लिशमध्ये स्पेलिंग. तर तुमची स्पेलिंग जर जास्त चुकीची असतील तर तुमचे हे 2 मार्क जाणारच आहेत, एवढं फक्त लक्षात ठेवा. मराठीमध्ये शुद्ध लेखन बरोबर नसेल तर तुमचे हे 2 मार्क जाणारच आहेत. कळतंय? पंक्च्युएशन याला पण 1 ते 2 मार्क असतात, ज्याला विरामचिन्ह असं म्हणतात. म्हणजे तुमचे 2 ते 4 मार्क आहेत, म्हणजे 25 मधले तुमचे 4 मार्क्स मॅक्सिमम आहेत, हे तुमचे जाणार आहेत, एवढं लक्षात ठेवा. परत तुमचं जर स्पेलिंग चांगलं असेल आणि जर पंक्च्युएशन चांगलं असेल तर अजिबात जाणार पण नाहीत असं नाही, हे लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला ह्याच्यामधले 2 मार्क तर ते कमी देणारच आहेत. म्हणजे तुमचा एकूणच एसे असेल ना, तो लक्षात ठेवा, तो 22 ते 23 मार्काचाच खरं म्हटलं तर असणार आहे. आता या 22 ते 23 मार्कामध्ये जर तुमची इंट्रोडक्शन चांगली नसेल तर अर्थातच तिकडे तुम्हाला 2च्या वरती तर मार्क्स अजिबात मिळणार नाहीयेत. जर कन्क्लुजन हे जर तुम्हाला नीट काढता येत नसेल तर अर्थातच ती पण नाही. मग आता उरलेले जे हे मार्क्स आहेत, म्हणजे बघा इथले 2 मार्क आणि इथले 2 मार्क, म्हणजे मी तुम्हाला जे म्हणतोय 2 ते 3 मार्क, कारण का तुम्ही इथे किती पॅराग्राफ लिहिताय आणि त्याच्यामध्ये किती त्या परीक्षकाला तुम्ही पटवून देताय ह्याच्यावरती तुमचे हे 2 ते 3 मार्क्स असतात. कळलं? परीक्षक लक्षात ठेवा, प्रत्येक तुमचा जो काही लिहिलेला पॉइंट आहे ना तो असा चेक करत असतो, टिक मारत असतो. हा एका ठिकाणी एक पॉइंट दिलाय ना त्याच्यावर तो टिक मारणार, त्याच्यावरती टिक मारणार, त्याच्यावरती टिक मारणार, याच्यावरती टिक मारणार, हे लक्षात ठेवा. आता बघा मी काय सांगतोय ते नीट लक्ष द्या आणि नीट ऐका. बघा असं धरून चला, इकडे तुम्हाला 2 मार्क आहेत आणि इकडे 2 मार्क आहेत, बरोबर आहे. तुम्हाला आता मार्क्स मिळवायचे तर ते 22 पैकी मिळवायचे. त्या 22 मधले 2 आणि 2 4 गेले, म्हणजे 18 मार्क आता तुम्हाला उरलेले आहेत. आणि हे जे 18 मार्क्स आहेत ना हे कंटेंट्स वरती लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही काय लिहिताय त्याच्यावरती हे सगळे 18 मार्क्स अवलंबून आहेत. असं धरून चला, कमीत कमी 9 ते 10 पॉइंट्स तुम्हाला मांडता आले पाहिजेत. मुद्दे 9 ते 10 मुद्दे हे तुम्हाला मांडता आले पाहिजेत. जर याच्यामध्ये तुम्हाला 4च मुद्दे जर मांडता आले तर लक्षात ठेवा तुम्हाला 7 ते 8च मार्क्स मिळणार आहेत. म्हणजे इथले 8 मार्क्स, इथले असं धरून चला तुम्हाला 2 4 मार्क मिळाले, 12 मार्क. आणि काय स्पेलिंग वगैरे नाही तर तिकडे 13-14 मार्क, म्हणजे 25 पैकी 12 ते 13 मार्क, म्हणजे 50% मार्क. म्हणजे जर तुमचे पॉइंट्स हे 5-6 पॉइंट जर तुमचे निघाले, 5च पॉइंट निघाले तर तुम्ही जास्तीत जास्त 50 पैकी 25 पर्यंत जाऊ शकता, हे लक्षात ठेवा. जर तुमचे हे पॉइंट 7, 8, 9 पर्यंत जर निघाले तर तुमचे हेच इथले जे मार्क आहेत ना ते कमीत कमी 18 पर्यंत जाऊ शकतात, 18च्या वरतीही जाऊ शकतात. कळतंय? प्रोव्हाइडेड स्पेलिंग आणि पंक्च्युएशन जे इंग्लिशमध्ये सांगतोय तेच मराठीमध्ये आहे. त्यामुळे मी इंग्लिश शिकवतोय म्हणजे इंग्लिशचाच निबंधाच्या बाबतीत बोलतोय. कारण का लक्षात ठेवा
आपण इथे इंग्लिश शिकत असताना मी मुद्दामून तुम्हाला इंग्लिशचं मराठी कसं भाषांतर करायचं हेही सांगितलंय, मराठीमधला सुद्धा सारांश लेखन कसं करायचं हे पण सांगितलेलं आहे. थोडीशी प्रॅक्टिस केली तर आपल्याला एकदम अचूक शब्दांमध्ये 2-3 शब्द इकडे तिकडे चालतील, पण आपण 1/4 मध्ये कसा लिहू शकतो सारांश हे पण सांगितलंय. लक्षात ठेवा, मी तुमच्याशी बोलत असताना प्रत्येक वेळेला संपूर्ण 100 मार्काचं मराठी आणि इंग्लिश ह्याच्याबद्दलच बोलतोय. का मराठीमध्ये निबंध वेगळ्या पद्धतीने लिहायचा असतो आणि इंग्लिशमध्ये वेगळ्या पद्धतीने लिहायचं असतं असं काहीही नसतं, एवढंच लक्षात ठेवा. उगाचच आपल्याला भाषा येत नसेल तर मराठीमध्ये सुद्धा अलंकारिक भाषेमध्ये निबंध लिहायला जाऊ नका. ओढून ताणून अशी काहीतरी भाषा जर केली ना तर ती लक्षात ठेवा चाणाक्ष परीक्षकाला लगेच समजते. निबंधामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही कोणाला काहीही शिकवत नाही, हे सगळ्यात महत्वाचं आहे. तुम्ही कोणाला काहीही शिकवायचं नाही, त्यामुळे शिकवायला जायचं नाही, एवढं लक्षात ठेवा. कळलं? शिकवायला काहीही जायचं नाही, कोणालाही उपदेश द्यायला अजिबात जायचं नाही. कारण का उपदेश द्यायला जर तुम्ही जाल ना तर तुम्ही अतिशय शहाणे आहात असं समजलं जाईल. त्यामुळे कोणाला शिकवायला जायचं नाही, कोणाला उपदेश द्यायला जायचं नाही. इथे आहे ना फक्त काय करायचं माहितीये का, एक अशी चर्चा करायची की जी चर्चा ही पूर्ण संवादात्मक असली पाहिजे. आता संवादात्मक असली पाहिजे म्हणजे काय ते आधी नीट समजून घ्या. संवादात्मक पाहिजे म्हणजे काय, तिथे संवाद लिहायचे नाहीयेत. तर मी आता तुमच्याशी बोलत असताना मी ज्या प्रकारे बोलतोय त्याच प्रकारची भाषाच तिथे आली पाहिजे. मला उद्या समजा रक्तदान या विषयावरती बोलायचं असेल तर रक्तदान या विषयावरती बोलत असताना माझा जर स्वभाव जर भावनिकच नसेल तर मी रक्तदानावरती भावनिक प्रकारे बोलूच शकत नाही. माझा स्वभाव जर आक्रमक असेल तर मी आक्रमकरित्या बोलीन. माझा स्वभाव जसा असतो त्याचप्रमाणे मी बोलत असतो, त्याचप्रमाणे माझा संवाद तयार होत असतो. आणि मला मित्रांनो हेच सांगायचे तुम्हाला की कुठला विषय असेल कुठेही अग्रेसिव्ह व्हायला जाऊ नका. आपलं मन एकदम संतुलित ठेवायचं असतं आणि एक समोरच्यातला ज्याप्रमाणे समोर असं धरून चालायचं की माझ्यासमोर एखादा पंडित आहे, एक खूप मोठा हुशार व्यक्ती आहे आणि त्याला मी माझ्याकडची असलेली माहिती ही सांगतोय, ती पण संवादात्मक रित्या मला जसं जमत तसं. मी ज्या वेळेला निबंध लिहित असतो त्यावेळेला वाचणाऱ्याशी मी कनेक्ट होतोय का हे समजणं महत्वाचं आहे. लक्षात ठेवा, तुमचा निबंध वाचणारे तुमचे मित्र नाहीयेत तर परीक्षक आहे. त्यामुळे परीक्षकाबरोबर जर कनेक्ट व्हायचं असेल ना तर त्याला शिकवायला जाऊ नका. त्याला ना तुमच्या बरोबर त्या तुमच्या विचारांच्या प्रवाहामध्ये त्याला येऊ द्या आणि त्याला आणण्याचं काम आहे ना ते तुमचं आहे. त्यासाठीच तुम्हाला सांगतोय की कुठलाही अभिनिवेश ठेवायचा नाही, कुठल्याही गोष्टीचा आग्रह धरायचा नाही आणि फक्त मला जे म्हणायचे ते फक्त मी मांडतोय आणि एका न्यूट्रल भूमिकेतून मांडतोय एवढंच फक्त समजलं पाहिजे. तुम्ही जर कोणावरती खूप जास्त टीका करायला लागाल तर तुम्ही अतिशहाणे समजले जाल. जर त्याचं समोरच्याचं सगळंच ऐकून घेत असाल आणि तुम्हाला ते सगळंच बरोबर वाटते तर तुम्हाला तुमचं मत काहीच नाही असं त्याच्यामध्ये दिसून येईल. त्यामुळे दुसऱ्याच्या मताबरोबर सहमत होत असताना त्याच्यामध्ये अजून जर सुधारणा केल्या तर हे असं अजून चांगल्या प्रकारे मांडता येईल अशा प्रकारे बोलायचे. त्याचं मत खोडून काढायचंच नाही अजिबात. निबंधामध्ये हा अग्रेसिव्हपणा चालत नाही, हे डिबेटिंग मध्ये चालतो. डिबेटिंग मध्ये हा प्रकार चालू शकतो, निबंधामध्ये हा प्रकार चालणार नाही, नीट लक्षात घ्या. इथे जर आर्ग्युमेंट जर करायचे असतील, कळलं का, तरच अशा प्रकारचं चालू शकतं. जसं मी समजा ते असंच दिलं की आताचे शिक्षण पद्धतीचे तोटे असंच जर दिलेलं असेल तर आता तुम्हाला आर्ग्युमेंट करता आलं पाहिजे तिथे. कारण का तिथे तोट्यावरती निबंध लिहायला सांगितलंय, फायद्यांवरती नाही, हे लक्षात ठेवा. त्या ठिकाणी चालेल एवढं लक्षात ठेवा. कळलं का? इंटरनेट काळाची गरज, बरोबर आहे, गरज आहे ना, मग त्याला उलट करू नका की नाही त्यांनी असं होतं आणि तसं होतं. हे शेवटी फक्त थोडक्यात मांडायचं असतं. बाकी महत्वाचं त्यांनी काय सांगितलं, विषय काय दिलेला आहे, काळाची गरज दिलेला आहे. तुम्हाला इंटरनेटचे तोटे लिहायलाच कोण सांगितले, तरी पण आपण ते लिहित बसतो आणि इथे आपले मार्क्स जात असतात, हे लक्षात ठेवा. त्यामुळे विषय काय आहे ना हा नीट समजून घ्या. विषय नीट समजला ना तर अर्थातच जिथे आर्ग्युमेंट्स करायला म्हणजे असं वाटतंय आपल्याला की नाही इथे आता आर्ग्युमेंट्स करायला लावतायत ते, त्या ठिकाणी जरूर आर्ग्युमेंट करा. अन्यथा आर्ग्युमेंट करायच्या भानगडीत पडू नका. शेतकऱ्यांची आत्महत्या झाला, मागे होऊन गेला. आता शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत आणि त्या का होत आहेत, त्याची कारण काय वगैरे एवढंच सांगायचं ना.
सरकारने याच्यासाठी केलंच पाहिजे, त्यांना हेच मिळत नाही, त्यांना तेच मिळत नाही. अभिनिवेश नको, हे केलं तर हे टाळू शकू असं म्हणायचंय. ह्याच्यामुळे आत्महत्या होतात असं म्हणू नका, कारण का आजपर्यंत असं कुठेच सिद्ध झालेलं नाहीये की नाही ह्याच्यामुळेच फक्त आत्महत्या होत आहेत. त्याला वेगवेगळी कारणं पण असू शकतात. मला सांगायचंय काय, हे फक्त लक्षात ठेवा. कुठेही आर्ग्युमेंट्स करण्याच्या भानगडीत जास्त पडू नका. कळलं का? निबंधाचा विषय काय आहे तो विषय समजून घ्या, त्या विषयाबद्दल जसंच्या तसं मांडणी करायला लागा, आणि तेवढी जर मांडणी केली तर अर्थातच तुम्हाला मार्क्स पडतील. नको तिथे आपलं शहाणपण दाखवून आपली मतं एखाद्यावरती मांडायची या भूमिकेला जाऊ नका. एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे. हे झालं निबंधाच्या मांडणीच्या बाबतीत, म्हणजे मांडणी करताना काय असावी, कसं लिहावं, कसं लिहू नये याच्या बाबतीत. परत सांगितलं, जिथे आवश्यक असेल तुम्हाला तर मराठीमध्ये अवश्य लिहा. इंग्लिशमध्ये मी तुम्हाला सजेस्ट करेन की लिहायला जाऊ नका, कारण का शेवटी आधी सगळ्यात महत्वाचं काय असेल, समजा तुम्ही कोटेशन खूप लिहिलीत पण तुम्हाला निबंधच नाही लिहिता आला, तुम्हाला इंग्लिश तसं लिहिताच आलं नाही, तर अर्थातच त्याचाही काडी मात्र उपयोग होणार नाही. पण तेच जर तुम्ही चांगल्या प्रकारे जर लिहिलं असेल, निबंध लिहिला असेल, तर मात्र तुम्हाला ते करता येईल. एकच लक्षात ठेवा की तुम्हाला निबंध लिहायचा आहे, तो निबंध लिहित असताना जर समजा एखादा तुम्हाला संस्कृत श्लोक आठवला तर इंग्लिशमध्ये तो संस्कृत श्लोक लिहू शकता आणि मग त्याचा अर्थ काय आहे तो खाली मांडू शकता. मराठी श्लोक जर तुम्हाला माहित असेल ना, तर तुम्ही असं म्हणू शकता की वन सेंट इन मराठी सेड सो अँड सो, चालेल. पण उगाच नाही मला इंग्लिशच पाहिजे, मला जॉर्ज बर्नार्ड शोची विधानं पाहिजेत, मला चर्चिलचं हे पाहिजे, मला शेक्सपियरचं एखादं हे पाहिजे, मला विन्स्टन चर्चिलचं पाहिजे, कुठेतरी उगाच जाऊन ना काहीतरी करत बसू नका. बाकी अभ्यास कमी असेल ना आणि सगळा अभ्यास झालाय, आता काय नाही, मला फक्त आता निबंधाचं बोललाय तर करा. सांगण्याचं कारण एवढंच आहे, फक्त निबंध करत असताना जास्तीत जास्त मार्क्स मिळवायचे कसे एवढंच फक्त आपल्याला बघायचंय. कळतंय? तेवढं आपल्याला फक्त बघायचंय. म्हणजे 25 पैकी मी म्हणतो 17-18 पर्यंत मार्क्स मिळाले ना, लई झाले, लई खूप झाले, एवढं लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही 60, म्हणजे दोन्हीकडे जर तुम्ही असं जर तुम्ही जर पकडलं तर जर तुम्हाला तेवढे मार्क्स जर पडत असतील, कळलं का, तर तेवढे मार्क्स पडत असतील ना, तर मी मित्रांनो तुम्हाला खरंच सांगतो की तुम्ही 70% वरती जाताय. बस एवढंच मी तुम्हाला सांगतो, एवढंच घ्या ना फक्त. कुठं आपल्याला काय 100 पैकी 100, पण किती लिहिला चांगला, 100 पैकी 100, 25 पैकी 25 मिळणार का? नाही मिळणार. डोक्यामध्ये आधी हे प्रिपेअर करून ठेवा की आपल्याला 20 पर्यंतच मार्क मिळू शकतात, त्याच्यावरती मिळू शकतच नाही. तुम्ही कितीही चांगला लिहा, पहिल्यापासून 1.5 तासामधला 1 तास जरी निबंध लिहायला लागला ना, तरी सुद्धा तुम्हाला 18च्या वरती मार्क्स कोणीही देणार नाही. देतील पण जर तुमचं खरोखरच निबंध तेवढा उत्कृष्ट असेल तर, कळलं, तरच ते मार्क्स मिळतील. म्हणून मी तुम्हाला सांगतोय की आधी ट्रान्सलेशन, खूप काही वेगळा अभ्यास करायचा नाहीये, फक्त इंग्लिश कन्स्ट्रक्शन वरती मास्टरी करा, मार्क्स मिळून जातील. पंक्च्युएशन माहिती असलं पाहिजे. प्रेसी रायटिंग खूप सोपा असतो, तुम्हाला दाखवलेला आहे मी कसा करायचा, त्या प्रकारे त्या पद्धतीनं करा. मी तुम्हाला खरंच सांगतो 10 पैकी 7-8 मार्क तिकडे मिळू शकतात. मग तिकडचे 7-8 मार्क, ट्रान्सलेशनचे 12 मार्क, 20 मार्क इकडे आणि 18 मार्क मॅक्सिमम, याच्यामध्ये 38 मार्क, 35च्या वरती गेलात ना तुम्ही, लई झालं लई. महाराष्ट्रामध्ये पहिल्या 3 मध्ये तुमचं नाव असेल, म्हणून सांगतोय, फक्त एवढंच लक्षात घ्या. तर सगळ्यात महत्वाचं अगोदर काय काय, तर आपल्याला लक्षात काय ठेवायचंय की मला कमीत कमी 9 मुद्दे तरी लिहायचे, हे लक्षात ठेवा. कमीत कमी 9 मुद्दे, एका मुद्द्याला 2 मार्क, कळतंय? असे 9 मुद्दे मला लिहिता आले पाहिजेत. परत 9 म्हणजे 9 आलेच पाहिजे, नाही आले तर आता मी थांबून राहतो आणि पेपरची वेळ संपून गेली, असंही नाही झालं पाहिजे. समजा 7-8 नंतर तुम्हाला आठवत नाहीये, सोडून द्या, कन्क्लुजनला या. 400 शब्दांचं लिमिट संपलंय तुमचं, ते संपतंय का नाही ह्याच्याकडे पण लक्ष पाहिजे. म्हणून आपल्याला जो काही पेपर आहे त्या पेपरमध्ये 8 ते 9 शब्द असतात मोस्टली, म्हणजे आपले लिहिले जाऊ शकतील. तर ते 8 ते 9 शब्द असं करा, आणि मग तुम्हाला किती 2 पानं नाही तर 3-2.5 पानं लागतील, 3 पानं लागतील, तेवढ्या ह्याच्यामध्ये निबंध बसवण्याचा प्रयत्न करा, एवढंच सांगायचंय. त्याच्यावरती निबंध अधिक जास्त जाऊ देऊ नका. जर तुम्हाला वेळ असेल तर ठीक आहे, मग काय हरकत नाही. पण निबंध मी तुम्हाला सगळ्यांना एवढंच सांगेन की शेवटीच लिहा. जर तुम्हाला ट्रान्सलेशन आणि प्रेसी जर आलं तर मित्रांनो, मी तुम्हाला खरंच सांगतो, ट्रान्सलेशन करायला मॅक्सिमम 15 मिनिट लागतात, प्रेसी लिहायला 15 मिनिट लागतात. अर्ध्या तासात हा जमला ना, संपला ना, तर पुढचा किती वेळ पडलाय तुम्हाला समजतंय.
अजून काय सांगू मी तुम्हाला, तेच मराठीमध्ये पण होणार आहे. मराठीमधलं तुम्हाला ट्रान्सलेशन लिहायला इंग्लिश ज्या समजते त्याला लिहिता येणारच आहे. वेळ किती लागणार आहे? 250 शब्द तर असतात तिकडे फक्त. मग 250 शब्द लिहायला किती वेळ लागणार आहे? 250 शब्द हे सगळ्यात जास्त सांगतोय. 210 ते 205 इथपर्यंत, 200 पासून ते 220 पर्यंत, याच्यापेक्षा वरती शब्द अजूनपर्यंत आलेलेच नाहीयेत. एकाच प्रश्नपत्रिकेमध्ये आलेले. ती प्रश्नपत्रिका सोडून द्या, जुनी प्रश्नपत्रिका आहे ती, पण नंतर आलेली नाहीयेत. म्हणून ट्रान्सलेशन ताबडतोब मार्क्स मिळवण्याचा, अरे इथे अर्धा पाऊण तास घालून तुम्हाला जे मार्क्स मिळणार नाही ना, तिकडे 20 मिनिटात तुम्हाला मार्क्स मिळतील. 15 पैकी 12 मार्क, 13 मार्क, 14 सुद्धा मार्क पडतील. एवढं लक्षात ठेवा. ट्रान्सलेशन मध्ये जसं आहे तसंच प्रेसीमध्ये आहे. तिकडे 10 पैकी 7 पर्यंत मार्क तर सहज पडू शकाल तुम्ही. तिकडे लक्ष द्या. 20-22 मार्क तिकडे मिळवले ना, इकडे किती मिळवणार तुम्ही? 18 मार्क्स मराठीच्या निबंधामध्ये सांगतोय. मग इकडचे 40 मार्क आणि तिकडचे 35 मार्क इंग्लिशचे, 75 मार्क काय कमी झाले का तुम्हाला? मला फक्त एवढंच सांगायचं आहे, आपलं टार्गेट नीट ठरवा, त्याचप्रमाणे अभ्यास करा. मला कुठून जास्त मार्क्स मिळवले ते लक्षात ठेवा. तर हे सगळ्यात झालं एसेचं, म्हणजे सुरुवात निबंधाची करत असताना, की आधी आपल्याला काय काय करायला पाहिजे आणि मार्क्स कसे मिळवायला लागतील. तर महत्वाचं लक्षात फक्त एवढंच ठेवायचं की इंट्रोडक्शन लिहित असताना ती कशी लिहायची, काय लिहायची ते आपण बघू. पण इथे जास्तीत जास्त तुम्हाला 2 मार्क्स मिळणार आहेत. कन्क्लुजन मध्ये तुम्हाला 2 मार्क्स मिळणार आहेत. त्यामुळे हे 4 मार्क्स इकडे आहेत. तुमचे 2-2 मार्क इकडे जाणार आहेत, म्हणजे जाणार आहेत किंवा मिळणार आहेत, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे हे 4 मार्क, त्यामुळे हे 4 मार्क, 4 2 6 2 8, म्हणजे 8 मार्कामधला तुमचा 17 मार्काचा निबंध आहे. मी तुम्हाला 9 ते 10 मुद्दे घ्यायला सांगितले, म्हणजे त्याच्यामधले तुम्हाला कमीत कमी 8 तरी मुद्दे घेता आले पाहिजेत. पण ओढून ताणून मुद्दे आणू नका. ते मुद्दे कसे उभे करायचे असतात, काय करायचे असतात ते आता आपण बघूया. मित्रांनो, कोणताही निबंध जर लिहायचा असेल तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायला लागतं ते बघा. आणि त्याच्यासाठी तुम्हाला हे WH वर्ड्स माहीत असले पाहिजेत. कुठले कुठले बघा. व्हॉट, व्हाय, व्हेन, हाऊ, हू, हे सगळ्यात महत्वाचे आहेत. कळलं? 1 2 3 4 5 6 बघा किती आहेत. 3 3 6 आणि 1 7. कळलं? तर मित्रांनो, हे 7 जे WH वर्ड्स आहेत हे तुम्हाला कुठल्याही एसेसाठी सगळ्यात महत्वाचे आहेत. मी काय सांगतोय त्याच्याकडे नीट लक्षात द्या. ऍक्च्युली WH वर्ड्स किती आहेत ते आता मी इकडे लिहितो बघा. एकूण 13 WH वर्ड्स आहेत. व्हॉट, व्हाय, व्हेन, वेअर, who, whom, whose, which, how. तर मित्रांनो, कोणताही निबंध लिहायचा असेल तर सगळ्यात पहिल्यांदा अगोदर एक माहिती असलं पाहिजे. मित्रांनो, मी तुम्हाला इतकी निबंधाचे पॉइंट्स जनरेट करण्यासाठी एक अतिशय सोपी आयडिया सांगणार आहे. आणि या सोप्या आयडियाचा उपयोग तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे. म्हणजे अगदी तुम्हाला UPSCचा जरी निबंध लिहायचा असेल ना, तरी सुद्धा हीच पद्धत वापरा. ही पद्धत आहे ना, या पद्धतीनं तुम्हाला 400 शब्द काय, 600 शब्द काय आणि 800 शब्द काय हे सहज करता येतील. ऑफकोर्स तुमच्याकडे कंटेंट्स असलं पाहिजे. बाकी याच्यामधून कसा निबंध लिहायचा असतो ते मी आता तुम्हाला सांगणार आहे. पण सगळ्यात पहिल्यांदा हे WH वर्ड्स माहिती असले पाहिजेत. आता बघा मित्रांनो, मी तुम्हाला जे सांगतोय की निबंध शेवटी का लिहायचा त्याच्या मागचं कारण आहे. आणि ते कारण काय ते आता तेच सांगतोय तुम्हाला. हे जे WH वर्ड्स आहेत ना, हे सगळ्यात पहिल्यांदा ना आपल्याला माहित असले पाहिजेत. आता काय करायचंय हे लक्षात घ्या. आता उदाहरणार्थ, ज्या वेळेला तुम्हाला कुठलाही निबंध दिला जाईल त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा निबंधामध्ये सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, जो काही तुम्हाला विषय दिलेला असेल, जो काही सब्जेक्ट दिलेला असेल, तर या सब्जेक्ट मध्ये सगळ्यात पहिल्यांदा मी जे सांगितलं की हा इंट्रोडक्टरी असा पॅराग्राफ असतो. त्यामुळे ह्याच्यामध्ये एकतर या प्रश्नाचं उत्तर पाहिजे.